सोलापूर शहरातील धाराशिव रुग्णालयात भर दिवसा सार्वजनिक मालमत्तेची चोरी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला। रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेले सोलर पॅनल, लोखंडी पोल आणि संबंधित साहित्य घेऊन जात असताना एका संशयिताला नागरिकांच्या सतर्कतेने रंगेहात पकडण्यात आले। त्यानंतर त्याला सदर बाजार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार एका गरजू रुग्णाच्या मदतीसाठी मनोज देवकर धाराशिव रुग्णालयात गेले असता प्रवेशद्वाराजवळील सोलर पॅनल आणि लोखंडी पोल उपसून एक व्यक्ती नेत असताना त्यांच्या निदर्शनास आले। त्यांनी तात्काळ रुग्णालयातील कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि उपस्थितांच्या मदतीने संबंधित व्यक्तीला पकडले। घटनेची माहिती मिळताच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी दखल घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईच्या सूचना दिल्या। त्यानंतर सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून संशयिताला ताब्यात घेतले। संबंधित व्यक्तीने यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणांवरील सोलर यंत्रणा आणि इतर मालमत्तांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून रुग्णालय परिसरात अधिक प्रभावी सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही देखरेखीची मागणी नागरिकांकडून होत आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।